मेळघाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम विदर्भातील आणि राज्यातील एक सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अमरावती. पुरेसा पाऊस आणि उत्तम सिंचन व्यवस्थेसह काळी कसदार आणि सुपीक जमीन अशी जिल्ह्याची ओळख. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन वास्तव्याने सर्व परिचित असणाऱ्या या जिल्ह्याला मेळघाट सारखी विस्तीर्ण आणि समृद्ध वनराई लाभली आहे. त्यासोबतच कौंडण्यपूर, मुक्तागिरी, सालबर्डी आणि बहिरम या तीर्थस्थळांशिवाय विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा या पर्यटन स्थळाने अमरावतीला एक वेगळीच ओळख प्रदान केली आहे. 14 तालुके असणाऱ्या जिल्ह्याची ओळख ही गत काही वर्षामध्ये मेळघाटमधील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, बेरोजगारी, आदिवासींचे स्थलांतर यामुळे बदलली. शिवाय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्यात माघारलेला जिल्हा म्हणून जिल्ह्याचे नाव पुढे आले. या सर्व प्रश्नांच्या मुळाशी आर्थिक विपन्नावस्था हेच कारण असून त्याकरता शेतीवरील भार कमी करणे व जोडधंदे, उद्योग, व्यवसायाकरता शेतकऱ्यांसह बेरोजगार युवक युवतींमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजविणे हा उपाय असल्याचे स्पष्ट झाले. सर्व योजना एकत्रित करून सुमारे 10,000 युवक युवतींना प्रशिक्षण देण्याची क्षमता असणारा महत्वाकांक्षी मिशन स्वावलंबन 2009 या पथदर्शी प्रशिक्षण प्रकल्पाची आखणी करण्यात आली. स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजना, जिल्हा उद्योग केंद्र, पशुसंवर्धन विभाग, आदिवासी विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाद्वारे राबविल्या जातात. जिल्ह्यामध्ये सुमारे 1 लाख नोंदणीकृत बेरोजगार आहेत. कृषी, कृषीपूरक उद्योग, तांत्रिक क्षेत्रातील उद्योग, व्यवसायासह व्यापार व सेवा क्षेत्रांकडे बेरोजगारांचा कल वाढावा म्हणून युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार प्राप्तीकरता क्षमता निर्मिती करण्याकरता सन 2010 हे वर्ष स्वयंरोजगार वर्ष घोषित करण्यात आले. या वर्षात किमान 10,000 युवक युवतींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ज्वेलरी डिझायनिंग, संगणक हार्डवेअर, मोबाईल फोन दुरुस्ती, घरगुती उपकरणे दुरुस्ती, मल्टीमीडिया वेब डिझायनिंग, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, टॅली, MS ऑफिस, DTP, इन्व्हर्टर रिपेरिंग, PMT परीक्षा, फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिझम, जैवतंत्रज्ञान, MPSC UPSC स्पर्धा परीक्षा, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, लेदर व कापडी बॅग तयार करणे, वनौषधी लागवड व उत्पादने, बांबू हस्तशिल्पकला, डिजिटल फोटोग्राफी, बेकरी, ॲडव्हान्स ब्युटी पार्लर, वास्तू बांधकाम कारागिरी, डिझेल इंजिन मेकॅनिक्स इत्यादींचा समावेश करण्यात आला. प्रशिक्षणाची गुणवत्ता, उपयुक्तता, प्रशिक्षणार्थ्यांचा पाठपुरावा आदी महत्त्वपूर्ण बाबींवर या दरम्यान विशेष लक्ष पुरविण्यात आले. दिनांक 26 जानेवारी पासून हा प्रकल्प राबविण्यात आला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व मिटकॉन या शासनमान्य प्रशिक्षण संस्थेद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक माननीय श्री गजेंद्र भारती म्हणतात, मिशन स्वावलंबन हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे आणि या प्रकल्पामध्ये सन 2009 आणि 10 या वर्षाकरता 10,000 युवकांना प्रशिक्षित करण्याचं आमचं असं मिशन आहे. या प्रकल्पामध्ये माननीय पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व या प्रकल्पामध्ये 11 विविध शासकीय विभागाचा समावेश आहे. त्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी विभाग, महानगरपालिका, DRDA, विविध महामंडळं, पशुसंवर्धन विभाग
कृषी विभाग या सर्व विभागांमार्फत 10,000 युवकांना आपण प्रशिक्षित करणार आहोत आणि आतापर्यंत 5,000 युवकांना आपण प्रशिक्षित केलेले आहेत आणि त्यापैकी 450 युवक यांनी आतापर्यंत आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबविला आहे. आपल्याला माहीतच आहे की नागपूर येथे मिहानसारखा मोठा प्रकल्प सुरू होत आहेत आणि या प्रकल्पामध्ये सुद्धा विविध क्षेत्रामध्ये प्रशिक्षित युवकांची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि तिथे पण हे प्रशिक्षित युवक लागतील या अनुषंगाने सुद्धा आपण या प्रकल्पामध्ये तशी प्रयोजन केलेली आहेत. या प्रकल्पामध्ये एअर होस्टेस, फिल्म ॲनिमेशन्स यासारख्या उद्योग ट्रेडपासनं तर झेरॉक्स रिपेरिंग, इन्व्हर्टर रिपेरिंग, गोट फार्म, पोल्ट्री फार्म या सर्व अशा 40 ॲक्टिव्हिटीजचा आपण समावेश केलेला आहे आणि या प्रकल्पामधून प्रशिक्षित झालेल्या युवकांना खरोखरच त्यांच्या हाताला काम मिळतील या प्रकारची आम्ही पूर्ण दक्षता या प्रकल्पामध्ये घेतलेली आहेत आणि हा प्रकल्प संपल्यानंतर त्या मुलांचा फॉलोअप घेणे, त्यांच्या हाताला काम मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणे असा आमचा या प्रकल्पामध्ये निर्धार राहणार आहे. गेल्या 25 वर्षापासून मिटकॉनच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याचे काम अखंडितपणे चालू आहे. सन 2009-2010 या वर्षामध्ये मिशन स्वावलंबन हे अमरावती जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे राबविण्यात मिटकॉनला यश आले. प्रशिक्षण यशस्वीपणे राबविण्यामागे मिटकॉनची मेहनत, नियोजन, जिद्द व चिकाटी याची कल्पना आपल्याला येते. हरवलेल्या वाटसरूंना वाट दाखविण्यासाठीच विशाल समुद्रामधल्या लाईट हाऊस प्रमाणे ध्रुवताऱ्याचं कार्य आज मिटकॉनने हाती घेतलंय. मिटकॉनचे विभागीय व्यवस्थापक माननीय श्री अनिलजी करवा सांगतात, मिशन स्वावलंबन 2009 पथदर्शी प्रशिक्षण प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती तसेच जिल्हा उद्योग केंद्र अमरावती यांच्या एका संयुक्त प्रयत्नातून हा पुढे आलेला पथदर्शी प्रशिक्षण प्रकल्प आहे. यामध्ये आम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये या मिशन स्वावलंबन प्रकल्पामध्ये 5,000 सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट होतं. त्यातून मिटकॉनकडे एक 50% जबाबदारी या ठिकाणी दिली होती. आतापर्यंत संपूर्ण वर्षभरामध्ये मिटकॉननी एक 2300 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. एकूण 81 प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण अमरावती जिल्ह्यात तालुका पातळीवर त्याचबरोबर काही वेळा आम्ही गाव पातळीवर हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी साधारणतः 1 महिना, 1.5 महिना व 2 महिन्याचा होता. या एकूण 81 प्रशिक्षण कार्यक्रमामधून आम्ही 51 व्यवसायाला समाविष्ट केलं. साधारणतः व्यवसायाची निवड करताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळचे जिल्हाधिकारी साहेब होते बापकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी सभा घेण्यात आल्या. सर्व विभागांचे विभाग प्रमुख, मिटकॉन त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्र याच्यासोबत आणि नियोजन करताना ज्या व्यवसायाला जिल्ह्यात वाव आहे, ज्या व्यवसायाला मागणी आहे, बाजारपेठे उपलब्ध आहे, कच्चा माल उपलब्ध आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला खूप मोठ्या प्रकारचे बाजार उपलब्ध होणार आहे, अशा व्यवसायांचा विचार केला आणि त्या अनुषंगानं कार्यक्रमाचं नियोजन केलं. साधारणतः या 51 विविध व्यवसायात आम्ही जे व्यवसायाचा समाविष्ट केल्या त्यामध्ये उदाहरणार्थ म्हणायचं तर मोबाईल रिपेरिंग असेल, इन्व्हर्टर दुरुस्ती, कम्प्युटरच्या संबंधित कोर्सेस यांचा पण समाविष्ट केलेला आहे. यात तांत्रिक व्यवसाय आहे, काही उत्पादनावर आधारित आहे, काही सेवा उद्योगावर आधारित व्यवसाय आहे. जे काही आतापर्यंत मिटकॉनने प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामध्ये एकूण 15 ते 20% प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहे आणि जास्तीत जास्त व्यवसाय कसे सुरू राहतील त्याकरता मिटकॉन, जिल्हा उद्योग केंद्र आणि बँका या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि हे मिशन सुद्धा एक चांगलं यशस्वी होईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे असं वाटतो आम्हाला. योग्य प्रशिक्षणार्थींची निवड करण्याकरता सर्वप्रथम जातीनुसार प्रशिक्षण आयोजित करण्याकरता कार्यक्रमाचे पॅम्पलेट, भित्तीपत्रके, दैनिक वर्तमानपत्राद्वारे जाहिरात देणे इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात आला. प्रशिक्षणांची जाहिरातीद्वारे प्रसिद्धी दिल्यानंतर
त्यामधून ऐच्छिक प्रशिक्षणार्थींची अर्ज स्वीकृती करण्यात आली। अर्ज स्वीकृतीनंतर त्यांची निवड करण्याकरता प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या। मार्केटिंग, पॅकिंग व लेबलिंग, कच्च्या मालाचे ठिकाण संपूर्णपणे, शासकीय योजनांची माहिती, उद्योगांना भेटी, शासनांचा विविध योजना, उद्योगाचे नामांकन, बँक अधिकाऱ्यांशी चर्चा अशा प्रकारे नियोजित आराखड्यानुसार प्रशिक्षणाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर प्रमाणपत्र व विद्यावेतन वितरण करण्यात आले। प्रशिक्षण आटोपल्यानंतर प्रशिक्षणार्थींचा प्रथम पाठपुरावा, द्वितीय पाठपुरावा व तृतीय पाठपुरावा इत्यादींच्या माध्यमातून सातत्याने उद्योजकांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे कार्य मिटकॉनच्या माध्यमातून केल्या जातं। उद्योजकांची स्थिती, उद्योगांमधील अडचणी व आवश्यकता इत्यादी बाबींवर त्यांच्याशी चर्चा करून योग्य ते सहकार्य व मदत मिटकॉन मार्फत देण्याचे कार्य करण्यात येते। मी रवींद्र मावरे, राहणार दर्यापूर, जिल्हा अमरावती। मी मिटकॉन तर्फे ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि मिटकॉनने मला चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। मी गीता हिवराळे, अंजनगाव सुरजी येथील राहणारी असून मला मिटकॉनतर्फे भरतकाम व विणकाम या कामाचे प्रशिक्षण मिळालेले आहे। तरी माझा आत्मविश्वास फार वाढलेला आहे व त्याचप्रमाणे मी प्रशिक्षण झाल्यानंतर माझा घरगुती व्यवसाय सुरू करणार आहे। माझं नाव संगीता गजानन पंधरे, मी तळेगावहून आलेले आहे। जिल्हा उद्योग केंद्र द्वारा पुरस्कृत मिटकॉन सर्वोच्च केंद्र द्वारा आयोजित हे व्यावसायिक प्रशिक्षण आहे। सुशिक्षित बेरोजगार युवती, युवक, विद्यार्थी, शेतकरी, महिला व आदिवासी यांच्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला। चला आपणही या स्वावलंबी रथाचे सारथ्य करूया आणि जीवनाच्या नवीन दिशेने वाटचाल करूया। जय हिंद।